नमस्ते. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परत एकदा महाराष्ट्राचे जाणते नेते, ज्यांना आपण काका म्हणतो, ते ऍक्टिव्ह झालेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला शरद पवार गप्प असतात तेव्हा ते काहीतरी शिजवत असतात. आणि काय शिजवत असतात याचा थांगपत्ता ते कोणालाही लागू देत नाही. आणि म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये अजिबात इनॅक्टिव्ह झालेले शरद पवार अचानक ह्या आता राज ठाकरे आणि महाविकास आघाडी आणि वोट चोरी किंवा मतदार याद्यांच्या विषयामध्ये ऍक्टिव्ह झाले होते. आणि एक दिवसापुरतं ते निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ गेलं, त्यामध्ये ते सहभागी झाले होते. पण दुसऱ्या दिवशी ते आले नाहीत. आणि राज ठाकरे यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली, गाजवली, त्यापासून शरद पवार कटाक्षाने दूर राहिले. त्याच्यावर फारशी चर्चा झाली नाही. पण अर्थात अनेकदा हे गृहीत धरलं जातं की वयाने जास्त असल्यामुळे आणि धावपळ हे शरद पवारांचं वय नसल्यामुळे त्यापासून पवारसाहेब दूर राहिले असतील, हे गृहीत असतं. पण यापासून दूर राहून जर पवार काय करत असतील तर ते एका गोष्टीची काळजी घेतात की कुठल्याही कर्णपिशाच्याला देखील आपण काय करतोय याचा सुगावा लागू नये, त्याची कुजबूज होऊ नये, याची व्यवस्थित काळजी शरद पवार घेत असतात. आणि म्हणून पवार जेव्हा गप्प होतात किंवा बातम्यांमधून फारसे दिसत नाहीत, झळकत नाहीत, तेव्हा ते काय करतात याचा शोध घेणं आवश्यक असतं. आणि मी तर खरोखरच अशा गोष्टींचा शोध घेतो. कारण मला पवारांचं कौतुक आहे. या वयात सुद्धा उचापती केल्याशिवाय त्यांना राहवत नाही. आणि म्हणून मग साहेब गप्प झाले तर त्यांच्या डोक्यात काय काय चालू आहे याचा शोध घेणं मला अगत्याचं वाटतं. आज मी तुम्हाला ही जी गोष्ट सांगतोय त्याचं एक कारण असं आहे की आपल्याकडे एक मराठीमध्ये करेक्ट कार्यक्रम असा शब्द आहे. आणि शरद पवारांनी आयुष्यभर अनेकांचे करेक्ट कार्यक्रम केले. अगदी अलीकडल्या काळात त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचा पूर्ण करेक्ट कार्यक्रम करून टाकलेला आहे. असे शरद पवार आज हळूहळू करत ज्या पद्धतीने वाटचाल करतायत ती बघितली तर ते राहुल गांधींचा करेक्ट कार्यक्रम करायला निघालेत का अशी शंका येते. आणि ज्या वेळेला माझ्या मनात शंका आली आणि मी ते शोधत गेलो तेव्हा मला असे अनेक धागेदोरे सापडत गेले की काँग्रेस म्हणून आणि इंडी आघाडी म्हणून ज्या प्रकारे राहुल गांधी विरोधी पक्षाचं नेतृत्व करायला बघतायत किंवा विरोधी पक्षांच्या बाबतीत फक्त मी एकच निर्णय घेणार अशी जी आपली प्रतिमा राहुल गांधींनी निर्माण केलेली आहे, त्याला धक्का देणं हे आता शक्य आहे असं बहुधा शरद पवारांना वाटायला लागलं. आणि त्यामुळे जवळजवळ 25 वर्षांनी म्हणजे 1999 नंतर सोनिया गांधींना धक्का देण्याचा विचार शरद पवारांनी पक्का केलेला दिसतो. तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला सोनिया गांधी राजकारणात आल्या त्यावेळेला सीताराम केसरींना बाजूला करून आपलं राजकारणातलं, दिल्लीच्या राजकारणातलं प्रस्थ वाढवण्यासाठी सोनिया गांधींना ज्यांनी पक्षामध्ये आणण्याचा उद्योग केला त्यामध्ये आघाडीवर खुद्द शरद पवार होते. आणि त्यांची अशी अपेक्षा होती की बाकीचे काँग्रेसचे लोक बेरके आहेत, ते आपल्याला मोठा होऊ देणार नाहीत. अशा वेळेला इंदिरा गांधींसारखं एक बुजगावणं आणून बसवलं किंवा बाहुलं आणून बसवलं तर आपलं प्रस्थ काँग्रेसमध्ये वाढेल. पण अवघ्या 2 वर्षात, 1.5 वर्षात शरद पवारांचा इतका भ्रमनिरास झाला की त्यांना स्वतःच उठून सोनिया गांधींच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवायला लागला. आणि त्यातून शरद पवारांचा आजचा पक्ष आहे तो जन्माला आला. सोनिया गांधी परदेशी आहेत,
त्यांना पंतप्रधान होण्याचा अधिकार नाही, ही भूमिका घेत शरद पवारांनी वेगळी चूल मांडली होती. खरं तर वेगळी चूल मांडली नाही. सोनिया गांधींनी आपल्या सासूबाईंच्या तालावर आणि चालीनुसार शरद पवारांना असं खड्यासारखं बाजूला केलं की त्यांनी स्वतः सोनिया गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आणि शरद पवारांना पळता भुई थोडी केली. उरले सुरले सगळे काँग्रेसवाले सोनियांच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि शरद पवारांची पक्षातून हकलपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जेव्हा त्यांच्याबरोबर तारिक अनवर आणि पूर्ण संगमा असे आणखीन 2 नेते होते, तेव्हा 25 वर्षापूर्वी जे साधलं नाही ते आता साध्य करायचं, हा विचार कदाचित उसळी मारून बाहेर आला असेल. कारण सोनिया गांधी जवळजवळ आता निष्क्रिय झालेल्या आहेत. गेल्या साधारण मला वाटतं 1.5-2 वर्षापासून शरद पवार एक एक चाल बारकाईने खेळत आहेत, बारकाईने खेळत आहेत. तुम्हाला हिंडेनबर्ग प्रकरण आठवतं? हिंडेनबर्ग रिपोर्ट म्हणून जो माध्यमातून गाजवण्यात आला आणि त्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टमधून नरेंद्र मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा विरोधी राजकारणात आघाडीवरचे नेते असूनही शरद पवारांनी त्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला होता. किंबहुना अडाणी हे शरद पवारांना भेटायला त्यांच्या घरी सिल्वर ओकला आले होते. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे अडाणी यांच्याकडून बारामतीमध्ये कुठल्या तरी एका तांत्रिक प्रोजेक्टसाठी 1 का 5 कोटी रुपयांची देणगी शरद पवारांनी जाहीररित्या घेतली होती. आणि त्याच्या पलीकडे जेव्हा राहुल गांधी हिंडेनबर्ग रिपोर्ट हा संसदेमध्ये चर्चेला आला पाहिजे, त्याच्यासाठी एक संसदीय समिती नेमून चौकशी झाली पाहिजे वगैरे वगैरे गदारोळ करत होते, तेव्हा त्यातली हवा काढून टाकण्यासाठी शरद पवारांनी त्यात खोडा घातला होता की जर हा विषय सुप्रीम कोर्टात ऑलरेडी गेलेला आहे, सुप्रीम कोर्ट हिंडेनबर्ग रिपोर्टची सगळी बारकाईने चौकशी करते, तर मग संसदीय समितीची गरज काय, असा प्रश्न विचारून राहुल गांधींच्या शिडातली हवा शरद पवारांनी अलगद काढून घेतली होती. म्हणजे आपण काँग्रेस बरोबर आहोत, इंडी अलायन्स मध्ये आहोत, पण तरीही आपण वेगळे आहोत आणि आपण राहुल गांधी जे काय बरळतील ती आपली भूमिका म्हणून स्वीकारणार नाही, स्वीकारत नाही, असं दाखवत छोटे छोटे करेक्ट कार्यक्रम राहुल गांधींचे शरद पवारांनी वारंवार केलेले. अगदी आता तुम्हाला काल परवाची गोष्ट सांगायची तर पहलगामची घटना घडली आणि पहलगामच्या घटनेनंतर सर्व पक्षीय बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवली. त्यानंतर सगळ्या पक्षांनी सरकारच्या मागे जी काय कारवाई पाकिस्तानवर करायची ती करा, सगळे विरोधी पक्ष ठामपणे पंतप्रधानांच्या आणि सरकारच्या मागे उभे आहेत अशी ग्वाही देण्यात आली होती. आणि त्याप्रमाणे कारवाई झाली. पण त्याविरुद्ध सुद्धा राहुल गांधींनी नको तितका शंका आणि संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना पाकिस्तानच्यावर कारवाई कुठची झाली, त्यामध्ये आपलं किती नुकसान झालं, विमानं किती पडली, असे प्रश्न राहुल गांधी उपस्थित करत होते. आणि त्याच्या पुढे जाऊन संसदेचं अधिवेशन बोलवावं आणि त्यात ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली जावी असा आग्रह सुद्धा राहुल गांधींनी धरला होता. परत एकदा राहुल गांधींच्या शिडातली हवा शरद पवारांनी अलगद काढून घेतली होती की आत्ता कारवाई चालू आहे आणि अशा वेळेला कुठच्याही संसदीय अधिवेशनाची गरज नाही, आधी कारवाई झाली पाहिजे, पूर्णत्वास गेली पाहिजे, तोपर्यंत याची कुठलीही जाहीर चर्चा करणं हे देशहिताला बाधक आहे असं म्हणत शरद पवारांनी राहुल गांधींचा परस्पर करेक्ट कार्यक्रम केला होता. हे सगळे संदर्भ मला अचानक आठवले, कारण एक एक गोष्ट राहुल गांधींनी एक निर्णय घ्यायचा, त्याच्यावर गदारोळ करायचा. वास्तविक राहुल गांधींनी आत्ता घेतलेला कार्यक्रम वोट चोरी, हा वोट चोरीचा कार्यक्रम जो आहे
तो तसं बघितलं तर विधानसभा निवडणूक संपल्यानंतर शरद पवारांनी सुरू केलेला आणि त्यांच्या पक्षाचे जे आमदार जानकर म्हणून आहेत माळशिरसचे, त्यांनी मार्कडवाडीमध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम होता. बोगस मतदार वगैरे वगैरे वगैरे, आठवतं तुम्हाला मार्कडवाडी? आणि आता शरद पवारांनी आपल्या समर्थकांना सांगितलं होतं प्रत्येक गावामध्ये मार्कडवाडी सारखं आपलं आपलं मतदान घ्या आणि मतदानातली मतचोरी सिद्ध करायसाठी मोहीम चालवा. राहुल गांधींनी जे काय मध्यंतरी काय तो अगदी मतदार याद्या दाखवून कुठचा बंगलोर आणि महाराष्ट्रातल्या मतदारसंघाच्या याद्या दाखवून जो काही खेळ केला, त्या खेळाचं ओरिजिनल मार्कडवाडी मधलंय. आठवतं तुम्हाला? पण ज्या वेळेला हा विषय आपल्या हातून जाऊन राहुल गांधींनी उचलून जे काय त्याचं मायलेज मिळवलंय, तेव्हा शरद पवारांनी त्यातून हळूहळू करत अंग काढून घेतलं. तुम्हाला आठवत असेल तर दिल्लीला जेव्हा या सगळ्या मतदार याद्या दाखवत राहुल गांधींनी पॉवर पॉइंट प्रोग्राम केला होता, तेव्हा शरद पवार कितव्या रांगेत बसले होते, उद्धव ठाकरे कितव्या रांगेत बसले होते, यावरून सुद्धा चर्चा झाली होती. राहुल गांधींच्या त्या कार्यक्रमाला किंवा त्या आरोप आणि आरोपबाजीला शरद पवारांनी फारसं महत्व मिळणार नाही याची काळजी घेतली होती. आणि हे सगळे संदर्भ मी एवढ्यासाठी सांगतोय की त्याच दरम्यान घडलेली आणखीन एक मोठी घटना होती, ती होती ऑपरेशन सिंदूर प्रकरणी सरकारची आणि भारताची बाजू जगभरच्या महत्वाच्या देशांना समजावण्यासाठी भारताने 8 शिष्टमंडळ जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवली होती. त्यापैकी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केलं होतं. त्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व द्रमुकच्या कनिमोझी या महिला खासदारांनी केलं होतं, जी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची भगिनी आहे. एका शिष्टमंडळाचं नेतृत्व शरद पवारांची लाडकी कन्या सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. म्हणजे एका बाजूला राहुल गांधी विरोधी पक्ष हा मोदी सरकार बरोबर नाही आणि सरकारने ऑपरेशन सिंदूर प्रकरणी गफलत केली आहे असा डंका पिटत होतं. अशा वेळेला त्यातली हवा काढून घेण्यामध्ये पुढाकार जो होता तो शरद पवारांचा होता. आपल्याला फोन आला कायदा मंत्री रिजिजू यांचा, संसदीय कामकाज मंत्री, आणि आपण देश सर्वोपरी असं म्हणत सुप्रिया सुळेंनी त्याला होकार दिला होता. ज्याच्यावर काँग्रेस पक्षाने बहिष्कार घातला होता, ज्या भूमिकेवर, ज्या शिष्टमंडळावर, त्यात काँग्रेसचे तर खासदार होतेच, पण त्याचं दिलखुलास समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केलं होतं आणि सुप्रियाताईंनी तर एका शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं होतं. हे मी एवढ्यासाठी समजावतोय की आता आणखीन एक घटना अशी घडलेली आहे आणि माझ्या मते ती फार मोठी निर्णायक वळणावर आहे. कारण ज्या पाटणामधून मोदी सरकार विरोधी, भाजप विरोधी इंडी आघाडी तयार झाली, त्या बिहारची राजधानी पाटणामध्येच विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्यामध्ये इंडी आघाडीचा आणखीन एक मोठा घटक पक्ष जो बिहारचा एक प्रमुख विरोधी पक्ष आहे, राष्ट्रीय जनता दल, लालू प्रसादांचा पक्ष, त्याचा आणि काँग्रेसचं राहुल गांधींचं फिसकटलेलं आहे. राहुल गांधींनी निवडणुकीचा विचका करून टाकला अशी तक्रार होत असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाने एक वेगळी भूमिका घेतली आहे. ती वेगळी भूमिका म्हणजे एक संसदेमध्ये एक प्रस्ताव आणला गेला की ज्या व्यक्तीविरुद्ध कुठच्याही कोर्टामध्ये याचिका दाखल झाली असेल, आरोप FIR दाखल झाला असेल आणि त्याला अटक झाली असेल तर 1 महिन्यापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहावं लागेल किंवा जावं लागणार असेल, अशा व्यक्तीचं मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद हे परस्पर जाईल आणि ते पद फक्त राज्य नव्हे तर केंद्रातील मंत्री आणि पंतप्रधानांना सुद्धा
लागू होईल असा जो प्रस्ताव संसदेमध्ये गेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी आणला, त्यावर विरोधी पक्षांनी आवाज उठवलेला आहे की याची गरज नाही. आणि तेव्हा अमित शहानी सांगितलं होतं की आम्ही हे विधेयक म्हणून आणलेलं नाही, आम्ही हा प्रस्ताव म्हणून आणलेला आहे सरकारने. त्यावर सर्वपक्षीय भूमिका आणि चर्चा व्हायला पाहिजे. ती चर्चा झाली की मग त्या सगळ्या सूचनांच्या आधारे विधेयक बनवण्यात येईल आणि मग ते संसदेत संमत होण्यासाठी येईल. आणि त्यामुळे राज्यसभा लोकसभा यांची एक संयुक्त संसदीय समिती नेमायची आहे. पण त्यावर अर्थात राहुल गांधींनी बहिष्कार घातलेला आहे. हे संविधानाची विटंबना आहे वगैरे वगैरे आरोप करत राहुल गांधींनी त्यावर बहिष्कार जाहीर केलेला आहे. ममता दीदीने बहिष्कार टाकलेला आहे आणि अखिलेश यादव यांनी सुद्धा बहिष्कार टाकलेला आहे. पण असं असताना त्याच इंडी अलायन्स मधला एक प्रमुख पक्ष असलेला जो शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्याने मात्र या संयुक्त समितीमध्ये सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे. आणि त्याची भूमिका मांडताना सुप्रियाताईंनी साफ साफ सांगून टाकलं, लोकशाही प्रक्रियेमध्ये तुम्ही कुठच्याही संसदीय कामकाजापासून दूर राहणं म्हणजे एक प्रकारे सरकारला मनमानी करू देणं होईल. त्यामुळे त्या प्रक्रियेत आपले विरोध नोंदवले गेले पाहिजेत. त्या प्रस्ताव आणि त्या विधेयकाविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती मांडण्यासाठी आम्ही संयुक्त समितीमध्ये म्हणजे जेपीसी मध्ये सहभागी होणार आहोत असं सांगितलं. अर्थात सुप्रियाताई जेव्हा बोलतात तेव्हा आपल्या पिताजींशी बोलूनच बोलत असणार, सांगत असणार. आणि त्यामुळे ही भूमिका ही एक प्रकारे शरद पवारांची भूमिका आहे, जी राहुल गांधी यांच्या सरकार विरोधी पवित्र्याला आणखीन एक सुरुंग लावणारी आहे. लक्षात ठेवा, बिहारच्या निवडणुकीचा विचका राहुल गांधींच्या आडमुठेपणामुळे झाला असं लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला आणि इंडी आघाडी जी आहे त्यातल्या बहुतेक मित्र पक्षांना वाटत असतानाच शरद पवार या प्रकारे जेपीसी च सदस्यत्व आपल्या पक्षाला मिळत असेल तर घ्यायला तयार झालेत. याचा अर्थच राहुल गांधी हा विरोधी पक्षाचा नेता संख्याबळाने असला तरी संपूर्ण विरोधी पक्षाचा नेता म्हणून राहुल गांधींकडे बघितलं जाऊ नये. राहुल गांधींची भूमिका अनेकदा वैयक्तिक असते, ती पक्षाची सुद्धा नसते. आणि त्या पलीकडे राहुल गांधी हे सगळ्या विरोधी पक्षाचे नेता नाहीत. सगळ्या विरोधी पक्षाच्या वतीने राहुल गांधींना बोलायचा अधिकार नाही. हे तत्व एक प्रकारे शरद पवार पुढे आणत आहेत, जे यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षातर्फे सातत्याने मांडलं गेले गेल्या वर्षभरामध्ये. म्हणजे टीएमसी, एनसीपी, शरद पवार आणि आत्ता बिनसलेलं आरजेडी, राष्ट्रीय जनता दल, या तीन प्रमुख पक्षांनी जर राहुल गांधींच्या विरोधात ठामपणे उभं राहायचं ठरवलं तर राहुल गांधी नामधारी विरोधी नेते असतील, पण त्यांचा आवाज म्हणजे विरोधकांचा आवाज असं होणार नाही, असं मानलं जाणार नाही. आणि तिथेच राहुल गांधींचा जो उंच उंच उडालेला पतंग आहे तो कापण्याचा करेक्ट कार्यक्रम शरद पवारांनी हाती घेतलाय असा त्याचा अर्थ होतो. मी गेल्या वर्षभरातल्या घटना तुम्हाला सांगितल्या, पण ही घटना निर्णायक एवढ्यासाठी आहे की विरोधी पक्षातले काही लोक, सुप्रिया सुळे वगैरे, जर जेपीसी मध्ये सहभागी झाले तर विरोधी पक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही, याचा साक्षात्कार घडतो, पुरावा मिळतो. आणि म्हणूनच एक प्रकारे शरद पवार हे आता थेट राहुल गांधींचा करेक्ट कार्यक्रम करायला निघालेत, या निष्कर्षाप्रत यावं लागतं. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.